माझ्या प्रिय भावंडांनो, काल आपल्या ह्या ग्रुपवर खूपच सकारात्मक चर्चा झाली. ही सकारात्मक चर्चा ह्या अतिसंवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयावर घडवून होणं आजच्या परिस्थितीत खूप काळाची गरज आहे. मला इथं आवर्जून सांगावंसं वाटतं की कासोदेकर आणि कासोद्यातील प्रतिष्ठित मंडळी, ज्यांच्यामध्ये प्रामुख्याने मला नाव घ्यावंसं वाटतं, आदरणीय प्रमोद भाऊ, आदरणीय भास्कर भाऊ आणि इतर सर्व प्रतिष्ठित मंडळी, आदरणीय प्रमोद भाऊ आणि आदरणीय भास्कर भाऊ, तसेच आदरणीय राक्षे भाऊ व कासोद्यातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक या सर्वांनी मिळून आदरणीय प्रमोद भाऊ तसेच आदरणीय भास्कर भाऊ यांच्या नेतृत्वाखाली जानेवारी 2018मध्ये अशीच एक सकारात्मक कार्यक्रम ह्या दोघांच्या नेतृत्वाखाली कासोदे गावात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची, युवकांची स्पर्धा परीक्षेतील दशा व दिशा यावर कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये जवळजवळ कासोदे गाव, कासोदे परिसर तसेच या परिसरातील आजूबाजूची जेवढी खेडी आहेत त्या शाळेतील जवळजवळ 5,000 विद्यार्थ्यांनी व कासोदे गावातील नागरिकांनी यात सहभाग घेतला होता. ह्या कार्यक्रमामुळे 2018मध्ये जी सकारात्मक ऊर्जा कासोदे गावात निर्माण झाली, त्या चर्चेनंतर जवळजवळ कासोदेसारख्या गावातील व आजूबाजूच्या खेड्यातील विद्यार्थ्यांमध्ये खूप जागरूकता निर्माण झाल्यामुळे सर्वच क्षेत्रात या विद्यार्थ्यांनी खूप मोलाचं असं यश मिळवलं. याच्यामध्ये प्रामुख्याने सांगावंसं वाटेल की यातली काही मुलं MPSC पास झाली, काही मुलं स्टाफ सिलेक्शन कमिशन पास झालीत, काही पोलीस भरतीत गेलीत, काही डायरेक्ट महाराष्ट्र निवड समितीमधून सिलेक्ट होऊन वेगवेगळ्या शासकीय, निमशासकीय बँकेत अशा ठिकाणी नोकरीस लागली. तसेच काही विद्यार्थी IIT सारख्या भारतातील नामांकित IITमध्ये प्रवेश मिळाला. यात प्रामुख्यानं सांगावंसं वाटेल की रुपेश भाऊ बाहेती यांचा मुलगा IIT रुड़कीमध्ये त्याची ॲडमिशन झाली. अशी खूप सारी उदाहरणं सांगता येतील. याचं खरं श्रेय बघायला गेलं तर कासोदेकर आणि कासोद्यातील ही अशी प्रतिष्ठित मंडळी यांना आवर्जून द्यावंसं वाटतं. कालच्या चर्चेचा विषय खूप छान होता. चर्चा खूप छान झाली. मान्यवरांनी खूप आपले छान विचार मांडले. या सर्वांचं आपण कासोदेकरांच्या वतीनं यांचं स्वागत करूया, यांचं अभिनंदन करूया. अशीच सकारात्मक चर्चा पुढे भविष्यात देखील घडून यावी असा प्रत्येकाचा आग्रह असावा. कारण अशा सकारात्मक चर्चेतून भावी पिढी ही घडत असते आणि ती भावी पिढी घडवत असताना आपला काहीतरी त्यात मोलाचा वाटा असावा. पेबॅक टू सोसायटी ही सामाजिक दातृत्वाची भावना असावी. त्यामुळे भावी पिढी ही दातृत्वशील, प्रज्ञावंत घडवण्यामध्ये निश्चितच आपण मोलाचं सहकार्य आणि हातभार लावू शकतो. मित्रांनो, मला सांगावंसं वाटतं की करिअर हे खूप महत्त्वाचं आहे. करिअर घडवताना आपण लहानपणापासूनच याची सुरुवात केली पाहिजे. मग करिअर निवडताना ते कसं निवडावं? मग आपल्याकडे काय फक्त स्पर्धा परीक्षा आहे? नाही. आपल्याकडे करिअर निवडताना खूप वेगवेगळी विविध क्षेत्र आहेत. आपण आपल्या कृतीनुसार, आपल्या क्षमतेनुसार, आपल्या बुद्धिमत्तेनुसार आपण ती क्षेत्र निवडली पाहिजेत. मग याच्यामध्ये मुलांनी
लहानपणापासून याचा विचार केला पाहिजे. याच्यामध्ये काही मुलं आहेत ती स्पर्धा परीक्षेत जातील, काही मुलं परदेशातील उच्च शिक्षणासाठी जातील, काही डॉक्टर होतील, काही इंजिनियर होतील, काही बँकिंग क्षेत्रात जातील, काही शेती क्षेत्रात जातील, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार त्याने जावं. परंतु इथं मला अजून एक मुद्दा आवर्जून मांडावा लागतो की करिअर घडवताना करिअर ही काही साधी सोपी सरळ अशी गोष्ट नाही. करिअर घडवणं म्हणजे ही एक तपस्या करण्यासारखं आहे. कारण आपण कधी ऐकलं नसेल की मुलगा जन्माला आला, प्राथमिक शिक्षण झालं, माध्यमिक शिक्षण झालं, ग्रॅज्युएशन झाला आणि मग त्याने विचार केला की आता मला करिअर घडवायचं आहे. मग करिअरसाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पेशन्स पाहिजे, संयम पाहिजे, हार्डवर्क पाहिजे, प्रामाणिक कष्ट करण्याची जिद्द पाहिजे, त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी पाहिजे, त्याच्यामध्ये संयम हवा. ह्या सर्व गोष्टी त्याला आपल्याला लहानपणापासून आपल्यामध्ये ह्या गोष्टींचं प्रतिबिंब रुजवावं लागेल. ह्या गोष्टी आपल्याला स्वतःमध्ये इन्कल्केट कराव्या लागतील. ह्या गोष्टी स्वतःमध्ये आपल्याला निर्माण कराव्या लागतील. त्या रातोरात्री अशा गोष्टी निर्माण होत नाही. तुम्हाला हार्डवर्क करण्यासाठी लहानपणापासून तुम्हाला मेहनत करण्याची सवय लावावी लागेल, संयमाची सवय लावावी लागेल, तुम्हाला तुमच्यामध्ये पेशन्स निर्माण करावे लागतील, तुमच्यामध्ये तुम्हाला अभ्यासाची सवय लावून घ्यावी लागेल. ह्या गोष्टी तुम्हाला सातत्याने तुमच्यामध्ये निर्माण कराव्या लागतील. आपण कधी ऐकलं आहे या जगामध्ये किंवा या भारतामध्ये किंवा कुठल्याही राज्यामध्ये मुलगा ग्रॅज्युएशन झाला, त्याला स्पर्धा परीक्षा किंवा करिअर करायचं असेल तर असं कुठलंही दुकान नाही की त्या दुकानात आपण गेलो आणि त्यांना म्हटलं की बुवा मला 1 किलो हार्डवर्किंग द्या, 1 किलो पेशन्स द्या, 1 किलो मला दररोज अभ्यास करण्याची 18 तास असण्याची सवय द्या. नाही, ही तपस्या आहे. ही तुम्हाला लहानपणापासून निर्माण करावी लागेल आणि म्हणून लहानपणापासून आपण याचा विचार केला पाहिजे. करिअर हा वेगळा भाग आहे, परंतु आपल्याला ह्या गोष्टी तुम्हाला स्वतःमध्ये निर्माण करण्यासाठी तुम्हाला लहानपणापासून जागृत होणं खूप गरजेचं आहे. मला भविष्यात काय करायचं आहे याची देखील तुम्हाला लहानपणापासून कुठे ना कुठे तुमच्या मनामध्ये असं प्रतिबिंब कोरावं लागेल. आणि जेव्हा आपण ते प्रतिबिंब कोरतो आणि त्या प्रतिबिंब कोरल्यानंतर आपण ते यश संपादन करण्यासाठी आपण जी मेहनत, जिद्द, चिकाटी, हार्डवर्क, सातत्य, कंटिन्युअस अभ्यास करतो त्यामुळे आपल्याला फायदा होतो आणि निश्चितच आपण आपल्या ध्येय गाठण्यामध्ये यशस्वी होतो. मित्रांनो, आपण जर भारताचा विचार केला तर भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतामध्ये आपण जर नॉर्थ भागाचा विचार केला, नॉर्थ भागामध्ये जनरली UP आणि बिहारी राज्य येतात. यांचा कल नेहमी स्पर्धा परीक्षांकडे असतो. लहानपणापासून यांच्यावर UPSC हे 4 शब्द कोरले जातात. स्पर्धा परीक्षा हे शब्द कोरले जातात. स्टाफ सिलेक्शन कमिशन हे शब्द कोरले जातात. सुपर क्लास 1 ऑफिसर, क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर, राजपत्रित अधिकारी, ही अक्षरं, ही शब्द यांच्या मनावर वारंवार बिंबविली जातात. म्हणून तुम्ही बघितलं असेल की भारतामध्ये जेव्हाही UPSC परीक्षा, मग ती कुठलीही असो, ती प्रशासकीय सेवा असो, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असो, मेडिकल सर्व्हिसेस असो किंवा कुठल्याही UPSCच्या एक्झाम्स असो, क्लास 1 सुपर क्लास 1 अधिकाऱ्यांच्या, त्याच्यामध्ये नॉर्थमधील आणि विशेषत्वाने UP आणि बिहार या राज्यातल्या मुलांचा अव्वल क्रमांक असतो. मग फक्त अव्वल क्रमांक असतो का? नाही. त्या अव्वल क्रमांकामध्ये देखील ह्या राज्यातील मुलं वयाच्या 21व्या वर्षी, वयाच्या 22व्या वर्षी, वयाच्या 23व्या वर्षी, वयाच्या 24व्या वर्षी UPSC सारख्या एक्झाम क्लिअर करतात. म्हणून तुम्ही बघितलं असेल की केंद्रामध्ये म्हणा किंवा राज्यामध्ये म्हणा, ज्या महत्त्वाच्या पोस्ट आहेत, कॅबिनेट सेक्रेटरी, चेअरमन रेल्वे बोर्ड, कुठल्याही मंत्रालयाचे सेक्रेटरी, कुठल्याही राज्याचे चीफ सेक्रेटरी, कुठल्याही राज्याचे DG पोलीस, कुठल्याही मंत्रालयातील उच्च पदस्थ
कुठल्याही विभागाचे चेअरमन, कुठल्याही विभागाचे डायरेक्टर जनरल हे जनरली ह्या भागातील विद्यार्थी असतात. कारण ते वयाच्या लहानपणापासून म्हणजे जन्मजात प्राथमिक शिक्षणापासून, माध्यमिक शिक्षणापासून आणि कॉलेजच्या शिक्षणापर्यंत यांच्या मनामध्ये UPSC हे 4 शब्द कोरले जातात. त्यांचं प्रतिबिंब त्यांच्या मनामध्ये दाखवलं जातं आणि मग तोच आरसा घेऊन ही मुलं वयाच्या 21व्या, 22व्या, 23व्या वर्षी UPSC एक्झाम पास होतात आणि राज्याच्या किंवा केंद्राच्या ज्या महत्त्वाच्या मंत्रालयातील कॅबिनेटमधील ज्या जागा आहेत त्या पदावर ही मुलं विराजमान होतात. तसंच आपण आता साऊथकडे वळलो. साऊथ जर बघितलं की साऊथमध्ये जनरली इथल्या मुलांचा कल असतो IITमध्ये जाणं, IIMमध्ये जाणं आणि GRE वगैरे एक्झाम देऊन परदेशात उच्च शिक्षण घेणं. मग त्यासाठी ते लहानपणापासून प्रयत्न करतात. लहानपणापासून ते IITचं प्रिपरेशन करतात, GEEचं प्रिपरेशन करतात, GREचं प्रिपरेशन करतात आणि मग ही मुलं खरोखर IIT, IIM किंवा परदेशातल्या वेगवेगळ्या उच्च विद्यापीठात जाऊन ही शिक्षण घेतात आणि ते सेटल होतात. परंतु त्याच्याकरता त्यांना लहानपणापासून त्यांच्या मनावर हे प्रतिबिंब कोरावं लागतं. त्यामुळे ती मुलं अर्ली एजमध्ये सक्सेस होतात. आपण आता वळूया वेस्टमध्ये. वेस्टमधल्या जी राज्य आहेत त्या राज्यांचा जनरली कल हा बिझनेसकडे किंवा व्यवसायाकडे असतो. मग व्यवसाय देखील अशी गोष्ट आहे का की तुम्ही वयाच्या 25व्या वर्षी म्हटलं मला व्यवसाय करायचा आहे, कुठल्याही दुकानात गेलं आणि ठीक आहे मला 1 किलो व्यवसाय करण्याचं कौशल्य द्या, मुळीच नाही. त्याच्यासाठी सुद्धा यांना लहानपणापासून व्यवसायाचं कौशल्य असावं लागतं. यांच्या घरामध्ये, यांच्या समाजामध्ये किंवा यांच्या राज्यामध्ये यांच्या मनावर व्यवसाय किंवा बिझनेस ही प्रतिबिंब रुजवली जातात. आता आपण जाऊया नॉर्थ ईस्टकडे. नॉर्थ ईस्ट म्हणजे भारतातला हा सगळ्यात आनंदी देश. या राज्यातील मंडळी अशी आहेत की त्यांना हॅप्पी आनंदी जीवन जगणं खूप महत्त्वाचं असतं आणि मग ज्या संधी मिळतील त्या संधी ते घेऊन आपलं जीवन आनंदाने जगत असतात. परंतु आता आपण येऊया महत्त्वाच्या आणि आपल्या भागाकडे. भारतातला जो सेंट्रल पोर्शन आहे, जो मध्य भाग आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्र म्हणा, कर्नाटक म्हणा किंवा मध्य प्रदेश म्हणा ही राज्य येतात. ही राज्यातील मंडळी खूप हुशार आहेत, तीक्ष्ण आहेत, कारण यांना बुद्ध, कबीर, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा, शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेला आहे. हार्डवर्क करण्याची जिद्द आहे, मेहनत करण्याची क्षमता आहे, ही कसोटी आहेत. परंतु आपण याच्यामध्ये काही मोजकी लोक आहेत जे सातत्याने या सर्वांचा मग ते स्पर्धा परीक्षा असो, परदेशातील उच्च शिक्षण असो, डॉक्टर, इंजिनियर, वकील असो किंवा बिझनेसमॅन असो, ही सगळं कंबाईन कल्चर आहे. आपण सगळ्यांमध्ये प्रत्येक भागामध्ये अग्रेसर असतो. परंतु आपण अग्रेसर असतो, आपण सर्व विभागांमध्ये किंवा सर्व भागामध्ये आहोत. परंतु जे नॉर्थवाले वयाच्या 21व्या 22व्या वर्षी पोहोचतात किंवा साऊथवाले जे लहानपणीच IIT, IIM किंवा परदेशातील उच्च शिक्षण अर्ली एजमध्ये मिळवतात किंवा वेस्टमधील जी मंडळी बिझनेस कौशल्य खूप अर्ली वयात मिळवतात किंवा नॉर्थवाली लोक जी अर्ली वयामध्ये जे मिळेल त्यावर आनंदित राहतात, तसं आपलं नाही. आपण काही मोजके लोक आहेत ती मिळवतात, परंतु काहींना 25 नंतर ह्या गोष्टी मिळतात. कारण आपलं सातत्य, आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, आपले पेशन्स, आपलं हार्डवर्क आपण कुठेतरी कमी पडतो किंवा आपण ही विचार करण्याची क्षमता आपण खूप अर्ली एजमध्ये डेव्हलप करत नाहीत. त्यातला हा एक भाग असू शकतो. 100% असावाच असं माझं मत नाही. परंतु आपण नॉर्थ म्हणा, साऊथ म्हणा, वेस्ट म्हणा यांच्या बरोबरीने जाऊ शकतो जर आपण लहानपणापासून ही कौशल्य विकसित केली, आपल्या मुलांना योग्य दिशा दिली, तर निश्चितच आपली मुलं देखील स्पर्धा परीक्षाही वयाच्या 21व्या वर्षी पास होतील. आपली मुलं देखील वयाच्या अर्ली एजमध्ये परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतील. आपली मुलं देखील अर्ली एजमध्ये व्यवसायामध्ये किंवा बिझनेसमध्ये जाऊन लवकरात लवकर सेटल होतील. मग विषय असा आहे की याची सुरुवात कधी करावी. आता ह्या ज्या गोष्टी आहेत, स्पर्धा परीक्षा म्हणा किंवा बिझनेस म्हणा,
किंवा परदेशातील IIT, डॉक्टर, इंजिनियर्स किंवा उच्च शिक्षण म्हणा, याच्याकरता तुम्हाला विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि ग्रॅज्युएशन याच्यापासून तुम्हाला सुरुवात करावी लागेल. फक्त आपला मार्ग कोणता निवडावा हा योग्य वेळ आल्यावर तुम्हाला कळेल. आता आपण जर बघितलं की सर्वांमध्ये शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि ही सत्य परिस्थिती आहे. शिक्षण घेत असताना आपण प्राथमिक, माध्यमिक किंवा ग्रॅज्युएशन लेवलला आपण कुठेतरी आपल्या मनाची एक निश्चित अशी खुणगाट बांधली पाहिजे की मला माझ्या आयुष्यात काय व्हायचं आहे. सर्वात अगोदर आपण एक स्वच्छ असा माणूस म्हणून जगलं पाहिजे. त्याच्यासोबत आपण आपलं करिअर घडवण्यामध्ये मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, मला अधिकारी व्हायचं आहे किंवा मला बिझनेसमॅन व्हायचं आहे, मला पॉलिटिशियन व्हायचं आहे, हे आपण ठरवलं पाहिजे. मग ते ठरवत असताना आपण कुठेतरी प्लान बी देखील आपला तयार हवा की तुमचं ग्रॅज्युएशन हे अशा फील्डमध्ये व्हायला हवं की सपोज तुम्ही स्पर्धा परीक्षा किंवा इतर विषयांमध्ये तुम्ही सक्सेस झालात, खूप आनंदाची गोष्ट. पण यदा कदाचित तुम्हाला यश नाही मिळालं तर खचून न जाता तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनच्या डिग्रीमुळे कमीत कमी तुमचं स्वतःचं, तुमच्या कुटुंबाचं पालनपोषण करण्याकरता तुम्ही सक्षम असलं पाहिजे. हे एक महत्त्वाचं. दुसरा मुद्दा असा की मुलांनी प्राथमिक, माध्यमिक हे शिक्षण घेत असताना, कारण या सर्वांचे जे विषय असतात हे जवळजवळ हे जे ज्ञान असतं, आपण घेतलेलं ज्ञान हे कधीही दुरुपयोगी होत नाही. आपण जे मिळवलेलं ज्ञान असतं, कौशल्य असतं, जे स्किल असतं ते आपल्याला आयुष्यात कुठे ना कुठे कामी येत असतं. आपण मागे 2018मध्ये जी कार्यशाळा घेतली होती त्या कार्यशाळामध्ये हेच मुद्दे मांडले होते की मुलांनी लहानपणापासून आपल्यामध्ये असं प्रतिबिंब रुजवावं की जे आपलं स्वप्न असावं. जसं कारण कुठलीही गोष्ट स्वप्न बघितल्याशिवाय आणि त्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय ती सत्यात उतरत नाही. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, त्यांनी या विषयावर खूप छान आपलं मत मांडलं आहे. ते म्हणतात, नसीब वालों को उतना ही मिलता है जितना मेहनत करने वाले छोड़ जाते हैं. म्हणून नशिबावर अवलंबून न राहता तुमच्या कर्तृत्वावर, तुमच्या हार्डवर्कवर, तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा. जो मेहनत घेईल त्याला निश्चितच चांगलं यश मिळेल. हा एक मुद्दा झाला. पुढचा मुद्दा, आपण सातत्याने जर प्रयत्न करत राहिलो तर तुमच्या पदरी कधीही निराशा येणार नाही. नेहमी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये संघर्षासोबत एक आनंद देखील मिळेल. कारण संघर्ष ही यशाची पहिली आणि शेवटची गुरुकिल्ली आहे. जी लोक संघर्ष करतात ती लोक आयुष्यात नेहमी आनंदी राहतात, नेहमी यशस्वी होतात. ते कधीही दुःखी होत नाहीत.